नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत। नंबर 1, पायावर बसून अन्न खाऊ नका, त्यामुळे लवकर म्हातारपण येतं, कारण पायावर बसल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो। म्हणून नेहमी मांडी घालूनच जेवण करा। नेहमी चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर कारल्याचा रस आणि कडुलिंबाच्या पानाचा रस काढून आठवड्यातून एकदा घेतला तर आपल्या चेहऱ्यावर चमक येते आणि रक्त देखील शुद्ध होते। नंबर 3, दररोज एक तुळशीचं पान जे लोक खातात ते कॅन्सर सारख्या रोगापासून वाचू शकतात। नंबर 4, लोणी काढताना त्यामध्ये एक मिठाचा खडा टाका, यामुळे तूप दाणेदार होते। काळा चहा बनवताना त्यामध्ये गवती चहा किंवा लिंबाचं पान टाकल्याने चहा चवदार होतो। चटणी बनवताना त्यामध्ये 2 चमचे दही टाकले तर चटणी काळी पडत नाही आणि चटणी हिरवीगार राहण्यासाठी त्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला, त्यामुळे चटणी हिरवीगार राहते। लहान मुलांना दात येतेवेळी खूप जास्त त्रास होतो। अशा वेळेस त्यांना दिवसभरातून 2 चमचे ताक जर दिलं तर मुलांना दात येताना त्रास होत नाही। शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी जवस, सोयाबीन, पनीर हे सुपर फूड आहे, त्यामुळे त्यांनी आहारामध्ये याचा अवश्य समावेश करावा। सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्यासोबत गूळ घेतल्याने सांधेदुखी दूर होते। त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घेतल्याने केस गळती कमी होते। अंगावर खोड किंवा अंगावर जर पांढरे डाग पडू लागले ते पडू नयेत म्हणून मासे खाल्ल्यानंतर कधीही त्यासोबत दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नये। दुधावरची मलाई फेटून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मुलायम होते, तसेच त्वचेचा रंग देखील उजळतो। चेहऱ्यावर जर पित्त उठले असेल तर चेहऱ्यावर लाल पुरळ असतील तर बाजरीच्या पिठाचा लेप 15 मिनिट लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका। चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात आणि खाजही कमी होते। डोकं दुखत असल्यास आल्याचा चहा घ्यावा किंवा कॉफी घ्यावी, यामुळे डोकेदुखी कमी होते। जास्त चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडं कमकुवत होतात, तसेच चहाचे सेवन केल्याने वजन देखील खूप वाढते। अंघोळ करताना बेसन पीठ लावून अंघोळ करा, यामुळे चेहरा हळूहळू उजळतो। महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासावर खजुराचं सेवन केल्यास खूप फायद्याचं ठरतं। रात्रीचं जेवण शक्यतो 7 ते 8 वाजेच्या दरम्यानच घ्यावं, त्यामुळे पचन व्यवस्थित होतं। तसेच जेवण झाल्यावर लगेचच झोपू नये, शतपावली करावी। लहान मुलांच्या गालावर किंवा अंगावर जर पांढरे चट्टे असतील तर मुलांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचा आणि कडधान्यांचा समावेश जरूर करावा। खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्यामुळे मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो। रक्तदाबाच्या रुग्णांनी डालडा तूप कधीही वापरू नये, नेहमी तेलच वापरावे। डोक्यामध्ये उवा झाल्यास कडुलिंबाचे पाने उकळून त्या पाण्याने डोके धुवा, तसेच केसांना अक्रोडाचे तेल लावल्याने सुद्धा उवा मरतात। ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी त्यांच्या आहारामध्ये सिमला मिरची आणि काकडीचं सेवन अवश्य करावं। काही काळ पाय बधीर होत असतील तर विश्रांती घेणे, बर्फाने शेकणे, व्यायाम करणे आणि मिठाच्या पाण्यात पाय टाकून तेलाने मालिश करणे, यामुळे बऱ्याच वेदना कमी होतात। पण वेदना बऱ्याच काळ टिकत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा। उतार वयामध्ये हातपाय सुन्न होण्याच्या समस्या असतील तर 1 चमचा मध, 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून हे मिश्रण सतत 40 दिवस घ्या, तुम्हाला आराम मिळेल।
दररोज गाजर, आवळा, बीट याचा रस जर पिला तर नजर तेज होते, तसंच त्वचेवर देखील निखार येतो. डोळ्यामध्ये अंधारी येत असल्यास रोज रात्री झोपताना काजळ लावा, तसंच सकाळी उठल्याबरोबर डोळ्यांना सुरमा लावा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये 2 चमचे देसी तूप मिसळून पिल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल, तसेच पोट देखील साफ राहील. जर मधुमेह असेल तर रोज सकाळी 1 चमचा मध मिसळून आवळ्याच्या रसाचं सेवन करा, यामुळे मधुमेह बरा होतो. मेथीची भाजी खाल्ल्यामुळे संधिरोगाचा आजार होत नाही. कॉलरा झाला असेल तर 4 चमचे कारल्याचा रस घ्या, थोडंसं सैंधव मीठ हे मिश्रण मिक्स करून रुग्णाला थोड्या थोड्या वेळाने द्या, यामुळे कॉलराचा त्रास दूर होईल. उठल्याबरोबर लगेचच थंड पाणी पिऊ नये, शरीराला हानी पोहोचते. सकाळी कोमट पाणी प्यावे, खूप फायद्याचे आहे. उतार वयामध्ये शरीराला शक्ती देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत, जसं की हरभरा डाळ, अंजीर, खजूर, गूळ, शेंगादाणे असे पदार्थ आहारामध्ये असायलाच पाहिजे. कधी कधी पायांच्या पोटऱ्या खूप जास्त दुखायला लागतात. अशा वेळी कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 15 ते 20 मिनिटं पाय ठेवावेत आणि नंतर पाय पुसून मोहरीच्या तेलाने मसाज करावा. केळी खाल्ल्याने मुलांचं वजन वाढण्यास मदत होते. केळीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी हे घटक चांगल्या प्रमाणामध्ये असतात. म्हणूनच वजन कमी असेल तर मुलांना रोज 1 केळी खाण्यास अवश्य द्यावी. बऱ्याच वेळा छातीमध्ये कफ झाल्यानंतर खूप खरखर असा आवाज येतो. यासाठी गुळाचा एक बारीक खडा ठेचून त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करावी आणि त्याची गोळी बनवून चघळावी. छातीतील कफ कमी होतो. अचानक शरीराचा कुठलाही भाग मुरगळला असेल तर त्यावर गरम पाण्याचा शेक न देता बर्फाने शेकावे, सूज लवकर कमी होते. बऱ्याचदा महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. यासाठी पोटावर झोपून दोन्ही पाय हातात पकडून धनुरासन 10 सेकंद करावे, यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ज्या भागावर सुरकुत्या आहेत त्या भागावर 5 मिनिटं तुरटी फिरवावी, नंतर 10 मिनिटं तसंच सोडून द्यावं. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. हा उपाय काही दिवस केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. दररोज गाजर, आवळा, बीट, गाजर याचा रस पिल्यामुळे नजर तेज होते, तसेच त्वचेवर निखार देखील येतो. तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.